नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या डेली टेक्निकल अनालिस्ट चॅनलवरती, जिथे आपण प्रयत्न करतो असतो की उद्या मार्केटमध्ये काय मुवमेंट असतील या काय घडामोडी असतील, काय सपोर्ट रेजिस्टन्स बनत असेल, त्याप्रमाणे आपल्याला ट्रेडिंग करायला किती फायदाकारक होईल हे आपण बघत असतो आणि समजण्याचा प्रयत्न करत असतो. बघा, कालचे जी लेवल्स आपण लावलेले आहेत, तुम्ही जर बघितलं असाल, नक्कीच तुमच्या ट्रेडिंग मध्ये आज ते दिसून आलं असेल. माझं क्लिअर कट म्हणणं होतं की मार्केट जर कालचा हाय तोडत असेल तर मी इंटरेस्टेड आहे, या खालचा लो तोडत असेल तर इंटरेस्टेड आहे. मार्केटने एक गॅप डाऊन देऊन आपल्या लेवलला रेस्पेक्ट करत मार्केट तिथेच क्लोजिंग दिलेलं आहे. आता ह्या ज्या लेवल्स लागलेल्या आहेत त्या अशाच नाही आल्या. ह्यासाठी एक्सपिरियन्स, एक टेक्निकल गोष्टींचा अनुभव हा असणं जरुरी आहे. मी प्रत्येकाने सांगतो की पहिले समजा, शिका, थांबा, त्यानंतर काहीतरी करा. मार्केटनी मुवमेंट्स दिल्या वरच्या खालच्या, पण काय प्रीमियम मध्ये फायदा झाला. 10-15 पॉईंट करत मार्केट प्रीमियम मध्ये सारखं डिके करतो. डिके का करते? कारण का एक्सपायरी खूप जवळच आहे आणि मंथली एक्सपायरी चालल्यामुळे व्हॉल्यूम जास्त असणार आहे. काल आपण हे पण समजण्याचा प्रयत्न केला की वरनं जी ट्रेंड लाईन येत आहे, जी लगभग अशी येत आहे. ओके, त्याजवळ एक खाली पण ट्रेंड लाईन तुम्हाला दिसत असेल नक्कीच. बघा, मार्केट चॉपी व्हायला या ब्रेकआउट द्यायला जसं फ्लॅग अँड पोल असतं, तर मार्केट असं करून म्हणजे हा फ्लॅग अँड पोलचा भाग जो आहे ना, तुम्हाला मी असं दाखवतो, हा फ्लॅग. मार्केट असं करून वरती जातं, खाली येतं, हे एक मुवमेंट असते आणि ही चॉपी होत जाते, छोटी होत जाते आणि नंतर मग चांगला ब्रेकआउट येतो वरच्या या खालच्या बाजूला. बरोबर आहे. पण तुम्ही इथे जर बघताय ना, तर मार्केटचा टेक्निकल अनालिसिस काही संबंध होतच नाही, कारण का मार्केट आपल्या पद्धतीमध्ये चाललंय, एक चॅनल चाललंय आणि हा गॅप वाढत चाललेला आहे. त्यामुळे मार्केटचं तुटण्याचं या कुठल्या तरी एका साईडला जाण्याचं जरा असं कन्फ्युजन निर्माण होतच आहे. त्याचबरोबर काल आपण बोललेलो की मार्केट जरी खाली तर 25,000 ची एक सायकोलॉजिकल स्ट्रॉंग सपोर्ट आहे, जो मार्केट तोडायला खूप मेहनत करायला लागेल, सेलर्सला खूप ताकद लावायला लागेल. बुलिश रन मध्ये मार्केट परत त्याच लेवलला येतं, म्हणजे काय होतं माहितीये का, एक रेसिस्ट करण्यासाठी, एक रिटेस्ट करण्यासाठी मार्केट येत असेल, ते मार्केट त्याच पद्धतीने आलंय. एका दिवसामध्ये येत नाही, हा निरंतर एक काळ असतो, एक वेळ असते, दिवसांचा गेम असतो, तेव्हाच मार्केट कुठेतरी वरती जातं. मग आता जर मार्केट वरती जायचं असेल तर मार्केटनी आपल्या जे लेवल्स आले त्याला तोडणं जरुरी आहे. बघा, नेगेटिव्ह प्राइस बनते, नेगेटिव्ह प्राइस म्हणजे खालची स्थिती प्राइस बनते, कुठलाही लो या हाय तोडला नाहीये, कुठलाही हाय लो तोडला नाहीये. जर आपण दिवसाच्या कॅन्डल वरती जर बघत असू, डेलीच्या कॅन्डल जर बघत असू आपण, तर आपण जी ट्रेंड लाईन लावलेली आहे त्याला मार्केट रेस्पेक्ट करत त्याच लेवलला अजूनही आहे, तिकडेच आहे. त्यामुळे असं काय वेगळी गोष्ट वेगळ्या मार्केटमध्ये अजून काय निर्माण झालं नाही असं दिसत नाहीये. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला काल सांगितलं, कॅन्डलची फॉर्मेशन आहे ना, कॅन्डलची फॉर्मेशन ती छोटी छोटी होत चाललेली आहे. आणि जर मार्केट आलं तर मिनिमम ह्या लेवल पर्यंत येईल, 25,060 पर्यंत येईल आणि तिकडनं बाउन्स बॅक घेण्याचा प्रयत्न करेल. मार्केटने तसंच केलं. मार्केट गॅप डाऊन फुल ओपन होता, खाली आलं आणि बाउन्स केलं आणि क्लोजिंग त्यांनी 60च्या वरती दिलेली आहे नक्कीच. त्यामुळे उद्याचं मार्केट, मी पहिले पण सांगितलं तुम्हाला की विकलीची कॅन्डल खूप इम्पॉर्टंट आहे. या सगळ्या विकलीची कॅन्डल ज्या बनत आहेत, इथे नक्कीच रेड कॅन्डल बनले, हा एक पुलबॅक असू शकतो, हा एक पुलबॅक असू शकतो, रिटेस्टमेंट असू शकतो. त्यामुळे इथे रेड होणं जरा स्वाभाविक आहे. म्हणून मी बोललो काल मार्केट कम्प्लिटली नेगेटिव्ह नाही. मार्केट कधी नेगेटिव्ह होईल तुम्हाला सांगतो, जेव्हा 25,000 ची लेवल तुटेल आणि त्यानंतर लगभग 24,960 960 या 940 ची लेवल जेव्हा तुटेल ना, तेव्हा मी सांगेन मार्केट कम्प्लिटली नेगेटिव्ह झालंय. बघा, मार्केट नेगेटिव्ह आहे तर ओके, नेगेटिव्ह आहे, एवढं काही नाहीये. मार्केट नेगेटिव्ह आहे आणि मार्केट कम्प्लीट नेगेटिव्ह, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आपल्या
ट्रेडिंगचा इफेक्ट कम्प्लिटली नेगेटिव्ह या ओके आहे त्याच्यावरती चालतो. कारण जर आपला मेंदू बोलतो, जे आपल्या आतमधल्या भावना बोलतात की आता घ्यायचंय म्हणजे काय, तुमचं मन बोलतं. तुमचं मन कधी बोलतं, जेव्हा तुमचे कॅल्क्युलेशन स्पीड असतील तेव्हा. टेक्निकल बोला, इंडिकेटर्स बोला, चार्ट पॅटर्न बोला. आज RSI डायव्हर्जन वरती आमच्या फॅमिली मेंबर्सने चांगले कमवले. साइडवेज मार्केटमध्ये लोक कमवत आहेत. त्यांचे अभिनंदन खूप, की त्यांनी अशा मार्केटमध्ये पण कमवलंय. मग मार्केटमध्ये जेव्हा ठराव असतो, जे मार्केट थांबलंय ना, तेव्हा मार्केटमध्ये ओव्हर ट्रेडिंग करू नका. लॉट कमी ठेवा, सायझिंग कमी करा. आता उद्या जर इथे ग्रीन कॅन्डल बनली ना, तर खरी मजा आहे. आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे मार्केट काय करेल माहितीये का, उद्या तुम्हाला सांगतो मार्केट काय करेल. तुम्हाला 5 मिनिटाच्या चार्ट मध्ये सांगतो मार्केट उद्या काय करेल ते नक्कीच. हे बघा, मार्केट काय करेल. मार्केट उद्या आहे ना, ही लेवल नक्कीच तोडेल. 25 पण लेवल तोडेल आणि 700 लेवल पण तोडेल, सगळीच लेवल तोडेल. आणि मार्केट इथे ना 960 पर्यंत येईल. काय होईल सायकोलॉजी तुम्हाला सांगतो मी, काय होईल ऍक्च्युली. पण तुम्ही कशा होईल काय, की आपल्या ज्या मेंदूला प्रॅक्टिस लावलंय, मार्केट खालीच येते. त्यामुळे इथे जर सपोर्ट तुटला, 25,000चा एक सायकोलॉजिकल स्ट्रॉंग सपोर्ट तुटला, तर आपल्या सगळ्यांना, त्याच्यामध्ये मी पण स्वतःला पकडतो, कारण का मी ट्रेडिंग करतो तो एक बिगनर म्हणून ट्रेडिंग करतो. हे प्रो सगळे वेगळी गोष्ट आहे. तर मी असाच विचार करतो की समोरचा काय विचार करेल, जी कॉमन पीपल आहे ते कसं विचार करतील, त्या भाषेमध्ये तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न करतो. त्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो की 25 तुटला तर मी काय समजेल. मी म्हणजे तुम्ही, आपण सगळी. तुटला म्हणजे आता मोठा स्ट्रॉंग सपोर्ट तुटला तर मार्केट काय इकडनं वरती येते, मार्केट झपकन खाली येईल. ओके, ही जी भावना आहे ना, ही जी भावना इथे बहुतेक रिटेस्ट पण करेल. जसा तुम्ही मैदानामध्ये उतराल, इकडेच तुमचा गेम होईल आणि मार्केट इकडनं एक रिव्हर्सल पॅटर्न देईल. लक्षात घ्या, उद्या सायकोलॉजिकल ट्रेड असा बनू शकतो. उद्या होईलच काय माहिती नाहीये, पण मोस्टली मार्केटची स्ट्रॅटेजी जेवढ्या वर्षापासून बघितली मी, अनुभवले, एक्सपिरियन्स घेतले, त्यामुळे मला असं वाटतंय की उद्या मार्केट चांगलंच गॅप डाऊन पण खुलेल. ठीक आहे, गॅप डाऊन खुलेल, ओपन होईल, खाली सपोर्ट तोडेल आणि एक बॉन्स मोठा चांगला देईल. ठीक आहे, पॉईंट नंबर 1 हा. तर उद्या जर मार्केट खाली पडत असेल तर कमीत लॉट घेऊन, कमीत प्रॉफिट घेऊन निघण्याचा प्रयत्न करा. हा, 960च्या खाली जर मार्केट सस्टेन होत आहे तर मग आरामशीर तुम्ही आपले लॉट्स होल्ड करू शकता. चांगला प्रॉफिट उद्याच्या उद्याच तुम्हाला बघायला भेटेल. हा झाला एक पॉइंट. दुसरा पॉइंट, मार्केटचा मी आता जो नॉन ट्रेडिंग झोन आहे ना, तो मी कमी करतोय, कारण का मार्केटमध्ये उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, तर मोमेंटम ट्रेड असणं स्वाभाविक आहे. आणि ती पण कसली आहे, मंथली एक्सपायरी आहे सेन्सेक्सची. ही एक्सपायरी जीएसटी बोला, जीएसटी अहवालाच्या नंतर, तात्यांच्या सगळ्या एलिग्रेशन नंतर, टॅक्सेस बद्दल, प्लस अजून एक जोडीला गेलं तर निफ्टीच्या आणि सेन्सेक्सच्या एक्सपायरी डेट्स चेंज झाल्या, दिवस चेंज झाले. तर हा जो प्रभाव आहे ना, मार्केटने कुठे ना कुठेतरी सोसलेला आहे या झेललेला आहे. त्याचं उत्तर म्हणून एक चांगला दिवस उद्या होऊ शकतो. त्यामुळे उद्या मार्केटमध्ये हा माझा नो ट्रेडिंग झोन असेल, नक्कीच नो ट्रेडिंग झोन असेल माझा. आणि जर मार्केट उद्या 150-160च्या वरती जर जात असेल, 150 तुम्ही होतो 160च्या वरती, तर मी डेफिनेटली वरच्या साईडला खेळायचा प्रयत्न नक्कीच करेन. कितीला? 25,160च्या वरती जर मार्केट सस्टेन होत असेल तर मी नक्कीच वरच्या बाजूला खेळायला तयार आहे. कारण का येणारे जे वादळ आहेत ते जरा वरच्या साईडला दिसत आहेत, खालच्या साईडला तुम्हाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. बघा, दोन्ही साईडला तुमचे व्ह्यू ओपन ठेवा, 960च्या खाली, 24,960च्या खाली मार्केट अजून चांगला फॉल देऊ शकतो. आणि तो कुठपर्यंत जाईल ते पण तुम्हाला सांगतो.
तो लगभग 870 पर्यंत जाईल, लगभग 870 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल मार्केट. 80 पकड अंदाजे. मी रेंडम देतोय तुम्हाला, कारण का एक्झॅक्ट डील तुम्हाला ना तर तुम्ही पण जरा बावरून जाल. मी जरा 10-20 पॉईंट मागे पुढे करतो का, कारण त्यामुळे तुमचं आहे ना स्टॉप लॉस तुम्ही तुमच्या प्रमाणे ठेवू शकता. ठीक आहे. उद्याचा ट्रेड मला 50% वर या खाली जाण्याचा प्रयत्न करेल मार्केट त्याप्रमाणे. आता बघायला गेलं तर पहिले मी सेव्ह करतो. बघायला गेलं तर आजचे ओवायस, आजची ओवाय 1300-350 बघा, लेवल्स बघा, 2550 लेवलला 1300-1400 हे सगळे मोठे मोठे प्लेयर्स घेऊन बसलेले आहेत, आणि इथेच ह्या साईडला काहीच नाहीये. कॉल साईडला जर सेलर्स वाढत असतील तर नक्कीच मार्केट खालचा दबाव बनवलेला आहे, म्हणजे मार्केट खाली दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्या काय होईल माहितीये काय, इकडनं उठून ही लोक इथे बसतील, है ना, काहीच फरक पडत नाही. ते इथे बसतील तर इथे बसतील, त्यांना फक्त आपला स्टॉपलस खाणं हा एक मोठा विषय असतो. एक्सपायरी मध्ये झिरो करणं हा विषय असतो. त्यामुळे ही उद्या जर लोक इथे ह्या साईडला आली आणि पीईचे ओवाय जर वाढले तर मार्केटमध्ये एक वरचाच मुवमेंट नक्कीच आपल्याला बघायला भेटेल. त्यामुळे उद्याचे लॉट्स ट्रेडिंग करताना लॉट कमी ठेवा, कमीत कमी प्रॉफिट घेऊन निघण्याचा प्रयत्न करा. मार्केटने जर लेवल तोडत सस्टेन करत लेवल जर तोडल्या, ह्या 2 लेवल तोडल्या तर नक्कीच मोठ्या मोमेंटची अपेक्षा आपण ठेवूया. ठीक आहे. आज आमचे 2 हप्त्यापासून लाईव्ह ट्रेडिंग चाललेले आहेत. त्या लाईव्ह ट्रेडिंग मध्ये ह्या हप्त्यामध्ये पण कंटिन्युअस लोकांचे प्रॉफिट चालले, फॅमिलीचे प्रॉफिट चालले. बघून बरं वाटतं, समाधान वाटतं की ज्यांना आपण शिकवतो, ज्या त्यांच्या पाठी आपण उभं राहतोय, त्यांच्या बरोबर उभं राहतोय. पाठी बोलण्यापेक्षा त्यांच्या बरोबर उभं राहतोय, आणि त्या व्यक्ती असा हार्डवर्क या त्यांच्या अथक परिश्रमानंतर, या प्रयत्नानंतर त्या ती लोक ग्रीन मध्ये क्लोज होत असतील तर ह्याच्यासारखी पोच पावती मला नाही. समाधान वाटतं की एक्स्ट्रा इन्कम 500 होऊ दे किंवा 1000 होऊ दे. मी तुम्हाला असं सांगत नाही की तुम्ही दिवसाला 1000च कमवाल, तुम्ही दिवसाला 5000च कमवाल. माझं म्हणणं ते नाहीच आहे. माझं म्हणणं 500 ते 1000 रुपये कमवू शकता. 10-20 पॉईंट आरामशीर निघतात, 10 पॉईंट आराम निघतात, 700-750 रुपये आराम निघतात. 700-750 ना एक मध्यमवर्गीय माणसाला साठी खूप मोठी अमाऊंट असते, आणि हीच लोक आज कमवायचा प्रयत्न करतात डेली वरती. हप्त्यातनं एकदा दोनदा तीनदा सोडलं तर डेली वरती शॉर्ट्स मिळतायत. 10 पॉईंट मार्केट देतोच. फक्त काय माहितीये काय, तुम्ही कॅप्टन जमवा आणि इन द मनी या डीप इन द मनी हाच गेम खेळा. ऍट द मनी नाहीच, आणि इन द मनी तर फुल बर्बाद होण्याचे चान्सेस तुम्हाला. तुम्ही बोलाल की प्रीमियम कमी आहेत, पैसे कमी आहेत, म्हणून मग थांबा ना, 1-2 महिने थांबा, कॅपिटल जमा करा आणि खरा गेम खेळा ना. तुक्केबाजी करून फायदा नाही. तुम्हाला जरी किती येत असेल, तुम्ही किती मोठे तुरमखान असाल, प्रो ट्रेडर असाल ना, तुम्हाला प्रॉफिट राहणार नाही. तुम्हाला रोज हर महिन्याला 5-10 हजार टाकत राहायला लागणार. तुम्हाला कळणार नाही तुम्ही 2-3 लाखाचा लॉस वर्षापासून किती केलेत ते. त्यापेक्षा 5,000 लावा, 10,000 लावा, आरामशीर केला. एक लॉट 10,000 मध्ये आरामशीर तो 5,000 मध्ये आरामशीर येतो. खूप वेळा बघितलंय, खूप वेळा दाखवलंय. सगळ्या लेवल्स आपण काढतो त्या गोष्टींना विचार करूनच काढतो आपण, की आपण जे करतोय ते मध्यमवर्गीय लोकांच्या पॉकेटला परवडलं पाहिजे. ते जर परवडत असेल तर लोक आपल्या बरोबर चालतील ना. नाहीतर असं होईल की मी चाललो सगळ्यांना घेऊन, माझ्याकडे पैसे तुम्ही मॅकडॉनल्ड्स खाल्ले, पण त्यांना पण ते परवडायला पाहिजे ना, बाकीच्यांना पण परवडायला पाहिजे ना. नाहीतर ते बसले टपरीवरती, मी बसलो मॅकडॉनल्ड्स नाही, मी पण त्या टपरीवरती जाऊन बसेल, कारण का मला ती लोक इम्पॉर्टंट आहेत. मी कुठल्या पोझिशनला आहे, मी काय करतोय, मी 10 लॉट घेऊन 100 पॉईंट करतोय, 50 पॉईंट, ह्याला अर्थ नाहीये. मी 10 पॉईंट कसे काढू शकतो हा माझा जर फंडा क्लिअर असेल तर माझं आयुष्य या माझी लाईफ सेटल्ड आहे. येणाऱ्या वर्षामध्ये मी चांगला ट्रेडर म्हणून करेन, कारण का हाच हिशोब ना तुम्हाला एकदा मोठा ट्रेडर बनवायसाठी फायदामंद राहील. का आज एक लॉटने खेळताय 750 रुपये मध्ये 10 पॉईंट मध्ये, उद्या जर 10 लॉट मध्ये खेळाल तर एका दिवसामध्ये 7,500 रुपये कमवाल. लोक करतात. 7,500 काय, 75,000 पण लोक कमवतात. त्यासाठी असा लालच बनवतात मी 75 कमविणे, 5,000 कमी, 10,000 कमी दिवसाला.
हा विषय नाही. त्या आज जर कमवण्यासाठी जेवढी मेहनत तुम्हाला पाहिजे ना ती करणं खूप अत्यंत आवश्यक आहे. ती मेहनत 1-2 दिवसामध्ये 1-2 महिन्यामध्ये येत नाही, ती वर्षानुवर्षाच्या प्रयत्नानंतर येते. ठीक आहे. तर उद्यासाठी माझ्या लेवल्स खूप स्ट्रॉंग आहेत. मी नो ट्रेडिंग झोन खूप कमी केलाय, कारण का उद्या एक्सपायरी सेन्सेक्सची, त्यामुळे निफ्टीचे मुवमेंट चांगले असतील. ठीक आहे. वरच्या वरती 160च्या वरती मार्केट असेल तर मी वरच्या साईडला काय खेळायचा प्रयत्न करेन. मार्केट 160च्या खाली येऊन जर 960 पर्यंत येत असेल तर मी क्विक कॉल क्विक साईडला मी ट्रेड घेईन. पण ह्याच्या खाली झाला तर मी माझा होल्ड करेन आणि इकडनं रिव्हर्सल येण्याचे जास्त चान्सेस आहेत. कारण का तुम्हाला मार्केट 25ची लेवल तोडून 60-40 पॉईंट खाली देऊन आणि तुम्हाला तेव्हा वाटेल की ओके झाला आता मार्केट संपलं आणि ठिकाणच मार्केट तुम्हाला वरती घेऊन जाईल. ठीक आहे. तर उद्याच्या लेवल्स खूप क्लिअर आहेत. उद्याचा दिवस तुमच्यासाठी ग्रीन मध्ये क्लोजिंग हो हीच अपेक्षा करत आजचा व्हिडिओ थांबवतो. तुम्हाला माझा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. गुड नाईट. नवरात्रीच्या 3ऱ्या दिवसाची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. लक्ष्मी माता, सरस्वती माता, अंबे माता तुम्हाला खूप सुख समृद्धी द्यावी आणि तुमच्या फॅमिली बरोबर तुमचंही भलं करावे. फायनान्शियली, फिजिकली आणि इमोशनली तुम्ही स्ट्रॉंग व्हावे हीच अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवतोय. धन्यवाद.